आपल्या सौभाग्याने मिळालेल्या गोष्टींना साजरा करत असताना आपल्याला सावध झालं पाहिजे, कारण या नशिबाने मिळणाऱ्या गोष्टींसोबत काही धोके देखील येत असतात. मित्र, जेव्हापासून आपला जन्म झाला तेव्हापासून आपण एका शर्यतीत उतरले जातो. नाव मोठे करणे, संपत्ती मिळवणे, एक कुटुंब, सगळं काही भरभराटीचं जीवन जगण्यासाठीच्या या अपेक्षांमागे धावत असताना आपण आपलं आयुष्य कसं बसं जगायला लागतो. पण या प्रवासात दैवाने सगळं जरी दिलं तरी आपण सुखी होतो का हो? या उलट आपण परावलंबी होतो. या सगळ्या गोष्टींवर इतके निर्भर होतो की काही लोकांना महिन्याला लाखोंचा पगार असूनही त्यांचं भागत नाही. मग हे नशीब खरंच आपल्या पदरी सुख आणतंय का, की आपल्याला अशा नशेत, अशा धुंदीत ठेवतंय जिथे आपण आपलं खरं स्वातंत्र्यच गमावून बसलोय आणि आपल्या आयुष्यावरचा आपला हक्क आपल्याकडून या नशिबाने हिरावून घेतलाय की काय? नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे. मी पुढील काही वेळात तुम्हाला दैव, नशीब किंवा प्रारब्ध ज्याला आपण म्हणतो याचं चांगलं असल्यामुळे आपलं काय काय नुकसान होतं याविषयी सांगणार आहे. आपली साहजिकच विचार पद्धती असते जिथे आपल्याला वाटत असतं की ज्या गोष्टी सगळ्यांना हव्या आहेत, जसं की धन, संपत्ती, समाजात काहीतरी प्रतिष्ठा आणि इतर काही अशा तत्सम ज्या गोष्टी आहेत, या आपल्याकडे असणं यात वाईट काय आहे आणि याने नुकसान तरी काय होणार आहे? खरं सुख तर या गोष्टीतूनच मिळेल ना. सेनेका आपल्याला सक्त ताकीद देतात आणि म्हणतात की दैव जी बक्षिसे घेऊन येतं आणि जे सगळ्यांच्या पसंतीचं आहे अशा गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. आपल्या प्रारब्धाने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला तिरस्कार केला पाहिजे, कारण अपेक्षांचा मोहच आहे ज्याने मासा पकडला जातो किंवा शिकारीचे जनावर फसल्या जातात. आपल्याला वाटतं की हे सगळे दैवाचे आशीर्वाद आहेत, पण हे सगळे सापळे आहेत. आपल्याला सुरक्षित जगायचे असेल तर आमिष दाखवून केलेले उपकार टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण असं न केल्याने आपण त्या बिचाऱ्या जनावरांसारखे या जाळ्यात अडकले जाऊ. आपल्याला वाटतं की आपलं त्यांच्यावर ताबा आहे, पण जेव्हा की खरं तर त्यांच्याच ताब्यात आपण फसलेले असतो. आपली कारकीर्द आपण उंच नेतो, जगातल्या सगळ्या सुखांना मिळवतो, पण त्यांना आपल्या मनावर राज्य करू दिलं नाही पाहिजे. कारण सेनेका म्हणतात दैव आपल्याकडून ह्या गोष्टी काढून घेताना ते फक्त काढूनच घेत नाही, तर ते आपलं पूर्ण पराभव करत असतं. आता यापुढे ते आपल्याला काही बचावात्मक नियम सांगतात. सेनेकाच्या मते देहाचे लाड तेवढ्याच मर्यादेत पुरवावे जेवढे आरोग्यासाठी पुरेसे आहे. या देहासोबत शिस्तीने वागलं पाहिजे. न जाणो या मनाची आज्ञा पाळायला हे शरीर अयशस्वी होईल. अन्नाला भुकेला शांत करण्यापुरतेच मर्यादित ठेवावे. तहान भागेल यासाठीच प्यावं. वस्त्र थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून असावेत. घर म्हणजे वादळी वाऱ्यापासून संरक्षणासाठी असावे. आपलं घर गवताने बनलेली झोपडी असो की विदेशातल्या विविध रंगी संगमरवराने बनलेलं घर असो, याला काहीच महत्व नाही. कारण एखादा व्यक्ती झोपडीतही तेवढाच उत्तम जगू शकतो जेवढं सोन्याने मढलेल्या जागेत जगू शकेल. आता यासोबतच आपण अनावश्यक वस्तूचा साठा जमवत आयुष्यात एक वेगळंच दडपण निर्माण करून घेत असतो. याविषयी सेनेका म्हणतात की सजावटी आणि दिखाव्यासाठी अनावश्यक श्रमातून स्थापन झालेल्या गोष्टींना तुच्छ समजले पाहिजे. मित्र हो, आपण आपल्या आयुष्यात आपली ओळख जितकी दैवाने दिलेल्या या गोष्टींवरून करू तितके आपण दुःखी होण्याचे चान्सेस जास्त असतील. कारण सेनेकाने म्हटल्याप्रमाणे दैव नुसतंच काढून घेत नाही, तर तो आपला पूर्णपणे पराभव करतो. त्यामुळे आपण आपलं सुख हे आपल्या ताब्यात असलेल्या गोष्टींपुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत त्यांचा उपभोग घ्या, पण त्यांच्यावर तुमचं अस्तित्व रचवू नका, कारण एक दिवस तुमच्याकडून ते निघून जातील आणि तुमचं अस्तित्व नष्ट होईल. आता सेनेकांनी एकाच अर्थाच्या 3 म्हणी सांगितलेल्या आहेत, त्या मला तुमच्यासोबत शेअर करू वाटतात. पहिली म्हण, जे काही इच्छा करण्यामुळे मिळालं ते तुमच्या मालकीचं नाही. दुसरी, जे दैवामुळे तुमचं झालं ते तुमचं स्वतःचं नसतं. आणि तिसरी, चांगल्या गोष्टी ज्या तुम्हाला दिल्या जाऊ शकतात त्या तुमच्याकडून काढूनही घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे मित्र हो, या गोष्टी लक्षात ठेवून जर आपण सावधगिरीने वागलो तर नक्कीच आपण एक उत्तम आयुष्य जगू शकू. धन्यवाद.